नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCने एक जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। तर त्यामध्ये मित्रांनो राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी ही जाहिरात आहे। तर त्यामध्ये आपण विविध संवर्गातील पदाचा तपशील पाहणार आहोत। तर त्यामध्ये पहा मित्रांनो, प्रत्येक पदासाठी प्रवर्गानुसार किती जागा आहेत ते आपण पाहणार आहोत। तर नंबर 1 चं पद आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट म्हणजेच त्यालाच आपण गट विकास अधिकारी म्हणतो। तर गट अ चा आहे हे पद। तर एकूण त्याचे पदे मित्रांनो 27 आहेत। तर त्याची पदसंख्या अनुसूचित जातीसाठी 3 पदे आहेत, अनुसूचित जमातीसाठी 2 आहेत, विमुक्त जाती अ साठी एकच पद आहे। तर भटक्या जमाती ब साठी पद नाही। तर भटक्या जमाती क साठी 1 पद आहे। तर भटक्या जमाती ड साठी पद नाही मित्रांनो। तर इतर मागासवर्गासाठी 6 पदे आहेत आणि विशेष मागास प्रवर्गासाठी मित्रांनो पद नाही। तर आर्थिक दुर्बल घटकासाठी EWS साठी 3 पदे आहेत। तर एकूण आरक्षित पदे 16 आहेत। तर अराखीव पदे मित्रांनो 11 आहेत आणि एकूण पदे मित्रांनो 27 आहेत। तर पुढे आपण क्रमांक 2 चं पद पाहणार आहोत। सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ साठी पद आहे। तर त्याचे मित्रांनो पदे एकूण 40 आहेत। खूप छान पदे आहेत। तर पदसंख्या मित्रांनो अनुसूचित जातीसाठी 9 पदे आहेत। तर मित्रांनो अनुसूचित जमातीसाठी 2 पदे आहेत, विमुक्त जाती अ साठी 3 पदे आहेत, भटक्या जमाती ब साठी 1 पद आहे। तर भटक्या जमाती क साठी 2 पदे आहेत। तर भटक्या जमाती ड साठी मित्रांनो पद नाही। तर मित्रांनो इतर मागासवर्गासाठी 9 पदे आहेत। तर विशेष मागास प्रवर्गासाठी 1 पद आहे। तर आर्थिक दुर्बल घटकासाठी मित्रांनो 4 पदे आहेत। तर एकूण आरक्षित पदे 31 आहेत आणि अराखीव पदे 9 आहेत। तर एकूण पदे मित्रांनो 40 आहेत। खूप छान पदे आहेत मित्रांनो हे। तर आपण क्रमांक 3 चं पद पाहणार आहोत। सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी 2 चं पद आहे। गट अ साठी आहे मित्रांनो। गट अ साठी एकूण पदे मित्रांनो त्याची 3 पदे आहेत। तर त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी पद नाही, अनुसूचित जमातीसाठी 1 पद आहे। तर विमुक्त जाती अ साठीही पद नाही, भटक्या जमाती ब साठीही नाही, भटक्या जमाती क साठीही नाही। तर मित्रांनो इथे डायरेक्ट एकूण आरक्षित पदे 1 आहे आणि अराखीवमध्ये मित्रांनो 2 पदे आहेत। तर एकूण पदे मित्रांनो इथे 3 आहेत। तर आपण क्रमांक 4 चं पद पाहणार आहोत। उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ साठी पद आहे। तर एकूण पदे मित्रांनो याचे एकूण 7 पदे आहेत। हे आपण पदे पाहणार आहोत। तर त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जे विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम किंवा स्पर्धा परीक्षा MPSC राज्यसेवाची कंपनीची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल। तर मित्रांनो पहा, त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1 पद आहे। उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ साठी एकूण 7 पदे आहेत। त्यामध्ये मित्रांनो अनुसूचित जातीसाठी 1 पद आहे। तर अनुसूचित जमातीसाठी पद नाही, विमुक्त जाती अ साठी पद नाही। तर भटक्या जमाती ड साठी पद आहे आणि इतर मागासवर्गासाठी 2 पदे आहेत, विशेष मागास प्रवर्गासाठी पद नाही। तर आर्थिक दुर्बल घटकासाठी 2 पदे आहेत। तर एकूण आरक्षित पदे मित्रांनो 6 आहेत आणि अराखीव पदे 1 आहे। तर एकूण पदे 7 आहेत। तर पुढचं पद आपण पाहणार आहोत मित्रांनो, सहाय्यक कामगार आयुक्त गट अ साठी आहे। तर त्याचे एकूण पदे 2 आहेत। त्यामध्ये मित्रांनो अनुसूचित जातीसाठीही पद नाही, अनुसूचित जमातीसाठीही पद नाही। तर डायरेक्ट इतर मागासवर्गासाठी 1 पद आहे, विशेष मागास प्रवर्गासाठी पद नाही, आर्थिक दुर्बल घटकासाठी 1 पद आहे। तर एकूण आरक्षित पदे 2 आहेत आणि अराखीव खुल्या प्रवर्गासाठी पद नाही ते। तर एकूण पदे 2 आहेत। तर मित्रांनो क्रमांक 6 चं पद आहे मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी गट ब साठी आहे। तर एकूण पदे याची 19 आहेत, 19 पदासाठी आहे। तर अनुसूचित जातीसाठी 4 पदे आहेत, अनुसूचित जमातीसाठी 2 पदे आहेत, विमुक्त जाती अ साठी 1 पद आहे। तर मित्रांनो भटक्या जमाती ब साठी पद नाही, भटक्या जमाती क साठी पद नाही, भटक्या जमाती ड साठी एक पद आहे मित्रांनो। तर इतर मागास प्रवर्गासाठी 4 पदे आहेत, विशेष मागास प्रवर्गासाठी मित्रांनो पद नाही। तर आर्थिक दुर्बल घटकासाठी 2 पदे आहेत। तर एकूण आरक्षित पदे 14 आहेत आणि अराखीव पदे 5 आहेत। तर एकूण पदे मित्रांनो 19 आहेत। तर क्रमांक 7 चं पद आहे मित्रांनो सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब साठी पद आहे हे। तर एकूण पदे याचे मित्रांनो 21 पदे आहेत। तर यामध्ये अनुसूचित जातीसाठी 3 पदे आहेत, अनुसूचित जमातीसाठी 1 आहे, तर विमुक्त जाती अ साठी 1 पद आहे। तर भटक्या जमाती ब साठीही पद नाही, भटक्या जमाती क साठीही नाही आणि ड साठीही नाही। तर इतर मागासवर्गासाठी 8 पदे आहेत। तर विशेष मागास प्रवर्गासाठी 2 पदे आहेत आणि आर्थिक दुर्बल घटकासाठी 2 पदे आहेत।
तर एकूण आरक्षित पदे मित्रांनो 17 आहेत आणि अराखीव पदे 4 आहेत. तर एकूण पदे 21 आहेत. तर क्रमांक 8चं मित्रांनो पद आपण पाहणार आहोत. सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब साठी हे आहे मित्रांनो पद. तर मित्रांनो त्याचे फक्त एकच पद आहे आणि तेही मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी आहे. तर मित्रांनो त्याचे एकच पद आहे. तर मित्रांनो क्रमांक 9चं पद आहे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब साठी आहे. तर मित्रांनो त्याचे एकूण पदे 3 आहेत. तर त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी पद नाही, अनुसूचित जमातीसाठी नाही, विमुक्त जाती अ साठी नाही. तर मित्रांनो याचे इतर मागासवर्गासाठीही एकच पद आहे. तर एकूण आरक्षित पदे एकच आहेत आणि अराखीव पदे मित्रांनो 2 आहेत. तर एकूण पदे याचे 3 आहेत. तर मित्रांनो क्रमांक 10चं पद आहे सरकारी कामगार अधिकारी गट ब साठी आहे आणि त्याची एकूण पदे 2 आहेत. तर मित्रांनो यामध्ये अनुसूचित जातीसाठी एक पद आहे आणि अनुसूचित जमातीसाठी पद नाही, विमुक्त जाती अ साठीही नाही. तर मित्रांनो आर्थिक दुर्बल घटकासाठी एक पद आहे. एकूण आरक्षित पदे 2 आहेत. तर एकूण पदे 2 आहेत मित्रांनो. तर क्रमांक 11चं पद आहे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सांख्यिकी अधिकारी म्हणजेच त्यालाच आपण सांख्यिकी अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी गट ब साठी मित्रांनो हे पद आहे. तर एकूण याचे पदे 4 आहेत. तर त्यामध्ये मित्रांनो अनुसूचित जातीसाठी पद नाही, अनुसूचित जमातीसाठी एक आहे, भटक्या जमाती ब साठी ही पद आहे, एक पद आहे, भटक्या जमाती क साठी एक पद आहे. तर मित्रांनो आर्थिक दुर्बल घटकासाठी एक पद आहे. तर एकूण आरक्षित पदे 4 आहेत आणि अराखीव पदे मित्रांनो येथे नाहीत. तर एकूण पदे मित्रांनो 4 आहेत. तर मित्रांनो पुढचं आपण पद पाहणार आहोत क्रमांक 12चं. तर निरीक्षण अधिकारी आहे पुरवठामध्ये येत आहे. तर गट ब साठी मित्रांनो एकूण याचे खूप जास्त पदे आहेत. एकूण 76 पदे आहेत निरीक्षण अधिकारीचे. तर त्यामध्ये मित्रांनो अनुसूचित जातीसाठी 10 पदे आहेत. तर अनुसूचित जमातीसाठी 5 पदे आहेत, विमुक्त जाती अ साठी 2 पदे आहेत. तर भटक्या जमाती ब साठी 2 पदे आहेत. तर भटक्या जमाती क साठी 3 पदे आहेत. तर भटक्या जमाती ड साठी 2 पदे आहेत. इतर मागास वर्गामध्ये मित्रांनो 14 पदे आहेत. विशेष मागास प्रवर्गामध्ये 2 पदे आहेत. आर्थिक दुर्बल घटकामध्ये 2 पदे आहेत. तर एकूण पदे मित्रांनो आरक्षित पदे मित्रांनो 48 आहेत आणि अराखीव पदे 28 आहेत. एकूण पदे मित्रांनो 76 आहेत. खूप छान पदे आहेत मित्रांनो हे. तर मित्रांनो इथे खाली पाहू शकता तुम्ही एकूण जे दिव्यांगासाठी दिलेले आहे ते एकूण 3 पदे आहेत. तर पुढे मित्रांनो याचेच दिलेले आहेत. तर मित्रांनो यामध्ये क्रमांक 2चे जे विभाग आहे महाराष्ट्र वनसेवा परीक्षा महसूल व वन विभाग आहे. तर मित्रांनो याची एकूण पदे 43 आहेत. तर त्यामध्ये क्रमांक 1चं पद आहे सहाय्यक वनरक्षक गट अ साठी आहे. तर त्याचे पदे मित्रांनो एकूण 32 पदे आहेत. तर त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 2 पदे आहेत, अनुसूचित जमातीसाठी 4 पदे आहेत. तर विमुक्त जाती अ साठी 2 पदे आहेत. भटक्या जमाती ब साठी मित्रांनो पद नाही. तर भटक्या जमाती क साठी पद नाही, भटक्या जमाती ड साठी नाही. इतर मागासवर्गासाठी मित्रांनो 11 पदे आहेत. विशेष मागास प्रवर्गासाठी मित्रांनो पद नाही. तर आर्थिक दुर्बल घटकासाठी 3 पदे आहेत. एकूण आरक्षित पदे मित्रांनो 22 आहेत. तर अराखीव पदे 10 आहेत आणि एकूण याचे पदे 32 आहेत. तर मित्रांनो क्रमांक 2चं पद आहे ह्याच्यामध्ये वनक्षेत्रपाल गट ब साठी मित्रांनो हे पद आहे. तर यामध्ये एकूण 11 पदे आहेत. तर अनुसूचित जातीसाठी 4 पदे आहेत, अनुसूचित जमातीसाठी मित्रांनो 1 पद आहे. तर मित्रांनो भटक्या जमाती क साठी 1 पद आहे. तर इतर मागासवर्गासाठी 3 पदे आहेत. विशेष मागास प्रवर्गासाठी मित्रांनो पद नाही. तर आर्थिक दुर्बल घटकासाठी 1 पद आहे. एकूण आरक्षित पदे मित्रांनो 10 आहेत. तर अराखीव पदे 1 आहे आणि एकूण पदे मित्रांनो याचे 11 आहेत. तर पुढचे पद आपण पाहणार आहोत मित्रांनो. तर क्रमांक 3चे विभाग आहे मित्रांनो हे. तर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा म्हणजे इंजिनिअरिंगसाठी हे पद आहे. तर मृद व जलसंधारण विभाग एकूण पदे मित्रांनो 26 आहे त्याचे. तर यामध्ये क्रमांक 1चं पद आहे उपविभागीय जलसंधारण अधिकारी. याच्यामध्ये स्थापत्य म्हणजे सिव्हिल गट अ साठी एकूण 6 पदे आहेत. तर याच्यामध्ये मित्रांनो अनुसूचित जातीसाठी पद नाही, अनुसूचित जमातीसाठी 1 पद आहे. तर विमुक्त जाती अ साठी 1 पद आहे. तर भटक्या जमाती ब साठी मित्रांनो पद नाही. भटक्या जमाती क साठी 1 पद आहे. भटक्या जमाती ड साठी पद नाही. तर इतर मागासवर्गासाठी 1 पद आहे. विशेष मागास प्रवर्गासाठी 1 पद आहे
तर आर्थिक दुर्बल घटकासाठी पद नाही मित्रांनो. तर एकूण आरक्षित पदे 5 आहेत, तर अराखीव पदे 1 आहे आणि एकूण पदे मित्रांनो 6 आहेत. तर मित्रांनो क्रमांक 2चं पद आहे जलसंधारण अधिकारी स्थापत्य म्हणजे सिव्हिल गट ब साठी आहे. गट ब साठी आहे. तर त्याचे मित्रांनो पदे एकूण 20 आहेत. तर त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1 आहे, तर अनुसूचित जमातीसाठी पद नाही, तर विमुक्त जाती अ साठीही पद नाही, तर भटक्या जमाती ब साठी 1 आहे, तर भटक्या जमाती क साठी मित्रांनो पद नाही, भटक्या जमाती ड साठी 1 आहे, तर इतर मागास प्रवर्गासाठी 4 पदे आहेत. विशेष मागास प्रवर्गासाठी मित्रांनो 1 पद आहे, तर आर्थिक दुर्बल घटकासाठी पद नाही. तर मित्रांनो एकूण आरक्षित पदे 8 आहेत आणि अराखीव पदे 12 आहेत, तर एकूण पदे मित्रांनो 20 आहेत. तर मित्रांनो खूप छान वॅकेन्सी आहे ही. आणि राज्यसेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जे विद्यार्थी तयारी करतात, जे कंबाईनची तयारी करतात, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे मित्रांनो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि मित्रांनो त्यांनाही माहिती होईल. ज्याला माहिती नाही त्यांनाही मित्रांनो माहिती होईल. आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.